देवसुतं देवं स्वचामं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण. महाराजांच्या स्मरणार्थ भावार्थ रामायण आपण पाहत आहोत आणि भावार्थ रामायण ग्रंथाला सुरुवात करण्यापूर्वी त्याची आपल्याला तो अभ्यास करताना काही गोष्टी लक्षात राहाव्यात किंवा महाराजांना ज्या भूमिकेतनं या ग्रंथाचा अभ्यास करणं अपेक्षित आहे त्याचा थोडासा आपण आढावा घेऊन पुढे जात आहोत. तर त्यात आपण सुरुवातीला हे पाहिलं की रामावताराचा उद्देश काय. तर महाराजांनी प्रवचनही आपण नंतर घेणारच आहोत. चांदणे कैवल्याच्या मध्ये महाराजांनी केलेलं जालन्याला केलेलं प्रवचन आहे 20 एप्रिल 94च. तर त्या प्रवचनात आणि इतरही वेळी भागवतात जो रामकथा येते तेव्हाही हा श्लोक महाराज नेहमी घेतात की मर्त्यावस्थारे स्त्रीह मर्त्य शिक्षण. तो पूर्ण श्लोक असा आहे, मर्त्यावतारे स्त्रीह मर्त्य शिक्षण रक्षो वधायैव न केवलं विभो उतोन्यथा स्याद्रमतः स्वात्मनः सीता कृतानि व्यसनानीश्वरस्य. म्हणजे हे हनुमान श्रीरामांची स्तुती करताय आणि हनुमान सांगतायत त्यात की आपण सच्चिदानंद बोध स्वरूप असं आत्मतत्वच आपण आत्माराम आपण आहात आणि एकम एव अद्वितीय असे आपण आहात. आणि हा मनुष्याचा जो अवतार आपण धारण केलाय तो फक्त काही राक्षसांना मारावं याकरता नाहीये. कारण राक्षसांना मारायचं असेल तर जो सृष्टीची उत्पत्ती स्थिती विनाश हे केवळ संकल्प मात्रे करू शकतो. त्याला रावण किंवा त्याच्या बरोबरचे राक्षस हे काय, अनंतकोटी ब्रह्मांड नायक जो आहे ज्याच्या आपण भागवतात ऐकलेलंच आहे की ब्रह्मदेव जेव्हा अघासुराचा नाश होतो आणि कोण हा श्रीकृष्ण कोण आहे, एवढा पराक्रमी कोण आला हा की अघासुरासारख्या दैत्याचा त्यांनी एवढा लहान मुलगा असून नाश केला. म्हणून परीक्षा पाहण्याकरता गायींची वासरं आणि त्यांचे मित्र सगळी गोपाळ मंडळी यांना ब्रह्मदेव आपल्या लोकात जेव्हा नेऊन ठेवतात तर ते ठेवल्यानंतर पुन्हा क्षणभरात पाहायला येतात. इकडे पृथ्वीवर तेव्हा 1 वर्षाचा काळ जातो. ब्रह्मदेवाचा निमिष असेल फार तर, आणि ते बघायला येतात की काय हा कृष्ण करतोय. तर त्यांना दिसून येतं की ती गायीची वासरं आणि मुलं जशीच्या तशी आहेत. कारण भगवान तेवढी रूप घेऊन गायीच्या वासरांची आणि त्या गोपाळांची रूप घेऊन वर्षभर तसेच राहत असतात. म्हणजे जेवढी वासरं तेवढ्या आणि जेवढे गोपाळ तेवढी रूप भगवान घेऊन राहतात. आणि ब्रह्मदेव पाहायला जेव्हा येतात की काय काय केलं यांनी, तेव्हा त्यांना दिसतं की जशीच्या तशी ही तर आहेत. आणि त्यांनाच संभ्रम निर्माण होतो की ही वासरं खरी का आपण ठेवलेली खरी. आणि मग नंतर त्यांच्या लक्षात येतं की हे साक्षात परब्रह्म परमात्मा भगवान श्रीहरी आहे. तर हे नुसतं एवढंच लक्षात येतं असं नाही. हे असं सांगितलेलं आहे, कदाचित मागच्या वेळी पण आपण थोडं पाहिलं असेल ते, की जसं सृष्टी उत्पत्तीच्या वेळी आता प्रत्येक महाविष्णू जे आहेत ते प्रत्येक ब्रह्मांडात विष्णू रूपाने प्रकट होऊन त्यांच्या समोर
अष्टधा प्रकृती जी आहे त्या प्रकृतीच्या देवता त्यांच्या समोर त्यांची स्तुती करतात, प्रार्थना करतात आणि मग सगळ्या सृष्टीची सुरुवात होते. तसं ब्रह्मदेवांना दिसतंय की त्या प्रत्येक रूपाच्या समोर अष्टप्रकृती प्रार्थना करते. म्हणजे याचा अर्थ काय? ती 30-40 गोपाळ आणि त्या 30-40 वासरं एवढ्यापुरतं रूप नाहीये, तेवढ्या सृष्टी चा उद्भव तिकडे व्हायला लागलाय असं ब्रह्मदेवांना दिसतं. आणि दुसरं त्यांना असं दिसतं की जसं एखाद्या कवडसा जो असतो घरात, पूर्वीच्या घरात कौलारू घरात एखादं भोक असेल छताला, तर तिथून सूर्याची किरणं आत येऊन कवडसा पडतो आणि त्या कवडसात जसे बारीक बारीक अनंत धुलीकण दिसतात, तशी ब्रह्मांड त्यांना दिसतात आणि तेवढे ब्रह्मदेव, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रह्मदेव. आता आपल्या सृष्टीतले जे ब्रह्मदेव आहेत ते चतुर्मुखी आहेत, त्यांना अष्टमुखी, सोळामुखी असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रह्मदेव त्यांना अनंत असे त्यात दिसतात आणि त्यांचा गर्भहरण होतं. तर असे जे आहेत भगवान, त्यांना काय रावणाला मारायला स्वतःला यायला पाहिजे असं नाही. मग का आले? तर मर्त्यावतारे स्त्रिय मर्त्य शिक्षणम म्हणतायत महाराज, की मर्त्य अवतार घेऊन त्यांची दया आहे, प्रेम आहे, की आपण कसं वागावं, जगात कसं वागावं. वेद लिहिले, पुराण असतील, पण तरीही जे सत्पुरुषांचं आचरण पाहून जे शिक्षण मिळतं त्याच्यासारखं शिक्षण कोणी नाही. आणि म्हणूनच मागच्या वेळी पण आपण पाहिलं की रामावताराचा अभ्यास करण्याचा फायदा असा आहे की महाराज कसे वागले, कसे बोलले, याच्या कथा ज्या आपल्याला कमी माहिती आहेत, कारण महाराज स्वतःबद्दल फार कमी बोलत आणि लोकांनीही त्यांना फार उशिरा ओळखलं किंवा ओळखलंच नाही म्हणता येईल. तर त्या ह्याच्यात रामराय कसे वागले यांनी आपल्याला थोडस महाराज कसे वागले याचा अंदाज येऊ शकतो. आणि मागच्या वेळी बघितल्याप्रमाणे कृष्णचरित्र हे आनंद घेण्यासाठी आहे आणि रामचरित्र हे आचरण करण्यासाठी आहे. तर म्हणून विविध प्रसंगी किती भयंकर प्रसंग आहे. राज्याचे युवराज असलेले आणि एका क्षणात वनवास प्राप्त झालेला आहे. आता राज्याभिषेक होणार आणि एका क्षणात ती परिस्थिती बदलून वनवास मिळालेला आहे. तर तिथे महाराजांनी सांगितलेलं वर्णन की ज्या शांततेने त्या राज्याभिषेकासाठी चाललेले आहेत आणि तिथेच निरोप मिळाला आणि कळलं वनवासात जायचंय, त्याच शांततेने वनवासात निघालेले स्थितप्रज्ञ अवस्था आहे. आणि त्यातनं महाराजांच्या चरित्रातली आपल्याला एक गोष्ट आठवते की एका नतद्रष्ट माणसांनी जो त्यांच्या घरी रेणुका निवासला आधी जेव्हा राहायला गेले नव्हते, आधी महाराज तिथे वर्तकवाड्यात राहायचे आणि एक कोणतरी व्यक्ती की त्याला राहायला जागा नाही म्हणून त्यांना तात्पुरतं राहायला रेणुका निवासच्या एका खोलीत त्यांना राहायला आसरा दिलेला. आणि तो माणूस तिथून जाईना, म्हणजे दुसरीकडे राहायला गेला तरी वळकटी टाकून ठेवलेली त्यांनी. आणि त्यांनी नंतर केसही केली महाराजांच्यावर. तर त्यावेळी जेव्हा ती झाली तेव्हा महाराजांच्या तोंडचं वाक्य आहे की जसं विद्यापीठात शिकवायला जातो तसं त्या कोर्टातही जाऊ म्हणाले. म्हणजे ती स्थितप्रज्ञ अवस्था अशी आहे की रोजच्या कामात जी निर्लिप्तपणा आहे तोच त्या कोर्टासारख्या प्रसंगी पण त्याच कर्तव्य कर्म आपण करायचं या एका वृत्तीने ते गेलेले आहेत. तर म्हणून राम अवतार कशा करता झाला, तर मुख्य म्हणजे धर्माने कसं वागावं. आपण मागच्या वेळी हेही पाहिलं. यक्ष प्रश्नाच्या वेळी धर्मराजाला जेव्हा यक्षाने विचारलं की पंथ पाथ कोण, कहा पंथा म्हणजे पंथ कोणता, म्हणजे
श्रेयाकडे पोचणारा मार्ग कोणता? तर युधिष्ठिर म्हणतो की महात्मना गतः सहा पंथा, म्हणजे महात्मा जे आहेत ते ज्या पथाने गेले तो खरा पथ, तोच खरा मार्ग. तर तसा तो मार्गदर्शन करण्याकरता, मार्गदर्शन हे नुसतं बोलण्याने नाही, तर श्रेष्ठ पुरुषांचं मार्गदर्शन हे त्यांच्या आचरणाने आहे. तर ते आचरणाने दाखवण्याकरता रामावतार झाला, हे आपण मागच्या वेळी पाहिलं. आणि प्रत्येक अवताराचं एक जे प्रयोजन आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि यात आपण हेही पाहिलं की म्हणजे धर्माचं रक्षण करण्याकरता सज्जनांचा नाश, सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्याकरता मी अवतार घेतो म्हणतायत भगवान. तर प्रत्येक वेळी देहाने अवतार घेऊन येणं हे युगात एखाद वेळी दोन वेळी घडतं, बऱ्याच काळाने ते अवतार होतात. पण त्याचा अर्थ मध्ये कधी अधर्माचा ऱ्हास झाला तर भगवान येत नाहीत का? तर ते येतात. ते सत्वबुद्धीच्या प्रेरणा रूपाने येतात. तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात ते शुद्ध बुद्धी, जी जगदंबाचं रूप आपण पाहिलं शुद्ध बुद्धी, तर ती शुद्ध बुद्धी प्रदान करून ते आपल्या अंतरंगात येतात. त्यामुळे धर्माप्रमाणे आचरण करण्याची बुद्धी आहे, लोकांच्या उपयोगी पडण्याची बुद्धी आहे, सर्वभूत हिते राहण्याची जी बुद्धी आहे, त्या बुद्धिरूपानेही रामरायाचाच प्रकाश आपल्या ठिकाणी होतो. कारण आत्माराम जो आहे तो आपला प्रत्येक आत्मा हा तर प्रत्येकाचा आहेच. एखादा आपण मागे पाहिलं होतं की नास्तिक कोणीही नसतं. का नसतं? कारण प्रत्येकाला मी आहे ही भावना आहे. मग ते मी म्हणजे काय? मी म्हणजे खरं तर मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे मन नाही, मी म्हणजे बुद्धी नाही. म्हणजे ते मी म्हणजे आत्मतत्व आहे याची चुकीच्या ठिकाणी का होईना जाणीव आहे. त्यामुळे नास्तिक कोणीही नसतं, प्रत्येक जण हा आस्तिक असतो असं आपल्याला म्हणता येतं. तर सर्वभूत हिते रता हे जर राहता आलं, जे जे भेटीचे भूत ते ते माने जे भगवंत, या भूमिकेसाठी जर प्रयत्न करता आला, ती साध्य झाली, तर आपल्या अंतरात्मा जो आहे, प्रत्येक ब्रह्म ज्याला म्हणतात, तर तो त्याचा प्रकाश जास्त होतो. म्हणजेच आत्माराम हा आपल्यात जास्त प्रकट होतो. हाही एका प्रकारचा अवतारच भगवंताचा मानता येईल. तर याकरता जे गीतेत भगवंत म्हणतात योगक्षेमम वाहाम्यम, योग या शब्दाचा अर्थ आत्मतत्वाशी एकरूप होणं, आणि क्षेम म्हणजे ती एकरूपता टिकून राहणं. तर तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वाम्यम जेव्हा भगवान म्हणतात, म्हणजे अनन्यश्चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वाम्यम. म्हणजे अनन्य होऊन जे माझं चिंतन करतात, अनन्यश्चिंतयन्तो मा, असे अनन्य होऊन माझं चिंतन करून माझी उपासना करतात, ते नित्य जे अशा प्रकारे जे नित्य मला युक्त राहतात त्यांचा योगक्षेम मी वाहतो. म्हणजे आत्मतत्वाशी त्यांचा योग आणि तिथेच त्यांची स्थिती. म्हणजे आपण मागे अंतराय जे पाहिले की अलब्ध भूमिकत्व, तर तो अंतराय अलब्ध भूमिकत्वाचा अंतराय घालवून ती भूमिका समाधीत भूमिका प्राप्त करून देणं, लब्ध भूमिकत्वाला आणणं आणि अनवस्थितत्व येऊ न देणं, म्हणजे त्या अवस्थेतनं बाजूला जाऊन न देणार, हे भगवान पाहतात. म्हणजेच काय, योग म्हणजे त्यांचीच प्राप्ती झाली, म्हणजे आपल्या अंतःकरणातच त्यांचा प्रकाश झाला आणि तो कायम टिकला. आणि
त्याकरता भगवान बुद्धियोग देतात. पूर्ण गीता हा बुद्धियोगच आहे, किंवा आपण जो सत्संग करतो हे त्या बुद्धियोगासाठीच आहे. आपण मागेही पाहिलं, या बुद्धी विषयावर आपण जेव्हा चिंतन केलं तेव्हा समर्थही काय मागतायत, तर बुद्धी दे रघुनायका. तर ती बुद्धी कशा कशाने होते, तर मागच्या वेळी आपण तेही पाहिलं होतं की एखादी विद्या आहे, ती त्या विद्येचा अभ्यास करून जसे होते तसं त्या विद्येत जो प्रवीण आहे त्याच्या बरोबर राहून त्याचा अभ्यास करून होते. म्हणजे कसं, समजा एखादा डॉक्टर झाला मुलगा, आता पुस्तकी विद्या तर त्यांनी घेतली, पण नंतर ती इंटर्नशिप असते. म्हणजे काय, तिकडे जाऊन त्याला ते अनुभव घ्यावा लागतो. तो जर प्रथित यश आणि समजा सर्वात श्रेष्ठ अशा डॉक्टर बरोबर त्याला राहायला मिळालं, तर मग ते ते जे डॉक्टर आहेत, ते समजा सर्जन आहे तुम, तर ते कसं शस्त्रक्रिया कशी करतात, ती करताना नुसते हात कसं चालवतात असं नाही, तेव्हा ते मनाची त्यांची स्थिती कशी असते, कसे शांत राहतात. एखादा क्रिटिकल गोष्ट जर घडली किंवा प्रसंग जर आला तरी ते शांत राहून त्याला कसं तोंड देतात. समयसूचकता हा जर त्या क्षणिक काय करायचं हे पटकन निर्णय घेता येणं, या सगळ्या क्षमता ज्या आहेत त्या जवळून पाहून जे शिक्षण होतं ते नुसतं वाचून होत नाही. त्यामुळे वेद पुराण आहेत, पण त्याच्याबरोबर अवतारांच्या जवळ जर राहता आलं, पण अभ्यासपूर्वक, नाहीतर अतिपरिचयात अवज्ञा होते, त्यामुळे जास्त जवळ असू नये हाही एक विचार प्रवाह आहे. पण त्याच्याही पेक्षा ते कसे वागले याचं जर चिंतन, त्यांच्या चरित्राचं चिंतन झालं, त्यांच्या वाणीचं चिंतन झालं, तर योग साधणं फार कठीण नाही असं सांगतात. तर हे बुद्धीचं संरक्षण होण्याकरता कसं राहावं, हे दाखवण्याकरता, कसं वागावं दाखवण्याकरता हा रामावतार झाला, हे आपण पाहिलं. आणि मग नंतर आपण रामचरित्र वाचताना त्यातलं रहस्यही, आध्यात्मिक रहस्यही कळावं याकरता आपण मोठ्या महाराजांची भवाटवीमध्ये स्वानुभूती सीता हे पद घेतले. कोणत्याही अवताराची जी चरित्र आहेत, तर त्यांचं बाह्य दृष्टीने जे चरित्र आहे ते मार्गदर्शन आहेत, मार्गदर्शक आहेच, पण त्यांच्या प्रत्येक ऍक्शनला, प्रत्येक त्यांच्या व्यवहाराला काहीतरी आध्यात्मिक सिग्निफिकन्स आहे. आपण मागे घोरात कष्टाचा अर्थ बघताना भावासक्तीचा विचार करताना आपण दामोदर लीलेचा विचार केला होता. तर त्यात जसं आपण बघितलं की ते ज्ञानाचे वेगवेगळ्या भूमिका, त्या भूमिकेवरचा त्या साधकाचा प्रवास हा यशोदा मातेनी श्रीकृष्णांना पकडून बांधून ठेवण्याचा प्रवास हा एकच कसा आहे हे त्या कथेतनं, किंवा त्या कथेतनं हा सगळा प्रवास ही आपल्याला कळतो. किंवा अर्जुनाला जे भगवंतानी त्याचा अहंकार दूर करायच्या प्रसंगात त्या टनल मधनं नेलं, सुदर्शन चक्र समोर होतं वगैरे, ती कथा आहे. तर ह्याला आध्यात्मिक पण अर्थ आहे. एक विचार प्रवाह आहे की ह्या सगळ्या रूपकात्मक कथा आहेत, नुसताच आध्यात्मिक अर्थ आहे, प्रत्यक्षात असं घडलेलं नाहीये. तर तसं नाहीये, ते चुकीचं म्हणणं आहे. प्रत्यक्षात रामायण हे घडलेले आहे, प्रत्यक्षात भागवत श्रीकृष्णांचे चरित्र हे घडलेलं आहे. तर त्या चरित्राचा प्रत्यक्ष घडला त्याचं एक मार्गदर्शन आहे, आणि त्या प्रत्यक्ष घटनेचं आध्यात्मिक पण महत्व आहे. तर ते कळावं म्हणून आपण मोठ्या महाराजांची भवाटवीमध्ये स्वानुभूती सीता त्याला सुरुवात केली होती. आणि ते पुढे घेण्याआधी परत एक मागच्या वेळी घेतलेलाच मुद्दा परत हे करू की मुख्य जो उद्देश आहे रामकथेचा, की आपण दोन तीन त्याचे फायदे आपल्याला बघितले, की एक तर रामकथेने कसं वागावं हे कळलं, त्यामुळे
भाऊ म्हणून, नवरा म्हणून, वडील म्हणून, मुलगा म्हणून, राजा म्हणून, मित्र म्हणून, स्वामी म्हणून, प्रत्येक ठिकाणी रामचंद्र, शत्रू म्हणूनही प्रत्येक ठिकाणी रामचंद्र कसे वागलेत याचा जर आपण नीट अभ्यास केला तर आपलं आचरण त्याप्रमाणे होऊन अध्यात्माची जी आपली वाटचाल आहे ती योग्य रीतीने पुढे जाईल. कारण मागे आपण अजून एक हे बघितलेलं की रामांच्या वागण्यातून कसं वागावं हे कळतं तेव्हा रावणाच्या वागण्यातनं कसं वागू नये हेही कळतं. मग याचा जर सूक्ष्मरीतीने आपण अभ्यास केला, नीट विचार केला तर हे दिसतं की त्या काळात इतकी श्रेष्ठ किंवा श्रेष्ठ म्हणण्यापेक्षा इतकी खडतर अशी तपश्चर्या करणारा असा तो रावण आहे. आदल्या जन्मात म्हणजे जय विजय मधला जय तो आहे, म्हणजे स्वरूपता, सलोकता आणि सामिप्यही मिळालेलं आहे. म्हणजे केवढी मोठी आपण जर पाहिलं की सर्वात रामांचा विरोध करायसाठी असा तसा कोणी समोर उभाच राहू शकला नाही. त्यामुळे रामाचा भक्तच, भगवंताचा भक्तच त्यांच्या समोर विरोधी म्हणून उभा राहिला आणि तो टिकला. दुसरे कोणी तिथे टिकूही शकणार नाहीत इतकी ते भगवंताचं सामर्थ्य आहे. पण त्या रावणाकडे त्याच भगवंताच्या भक्तीचं सामर्थ्य आहे. तो जरी विसरला असेल रावण तरी जय विजय रूपाने रावण कुंभकर्ण ना तेच सामर्थ्य प्राप्त आहे. पण तिथे आपण काय बघतो की अगदी दिवस रात्र त्यांनी इतकी तपश्चर्या जी केलेली हिरण्यकशिपूचं उदाहरण पण आहे. ते हजारो वर्ष ते तपश्चर्या करत आहेत. मनाचा निग्रह आहे. मनाचा निग्रह असल्याशिवाय, इंद्रियाचा निग्रह असल्याशिवाय एवढं तप होऊ शकणार नाही. शरीराकडे लक्ष नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही, बाकी बाजूला काय चाललंय लक्ष नाही. एवढं सगळं करून जी तपश्चर्या आहे ती फुकट गेलेली आहे. का फुकट गेली? कारण ती फक्त स्वतःपुरती आहे. त्यामुळे फक्त स्वतःपुरती जी उपासना आहे ती कार्यकारी होऊ शकत नाही. कुठेतरी जाऊन त्याचं पतन होतं. याकरताच सर्वभूत हिते रता हे सांगितलेलं आहे गीतेत, दोनदा सांगितलेलं आहे. किंवा माऊली जे सांगतात की दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सुये पाहू जो जे वांछेल तो ते लाव. त्यामुळे सर्व संत महात्मे हा सर्व जगाचा विचार करतायत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची मानावा म्हणतायत. स्वतःची पत्नीलाच हरण केलेलं आहे पण त्याच्या मागे जायच्या आधी सुग्रीवाला त्याची पत्नी मिळवून देण्याचं काम रामचंद्रांनी केलं. हे केव्हा होतं? जेव्हा माझं पहिल्यांदा नंतर बाकीच्यांचा बघू हा संकुचित जी वृत्ती आहे ती संपलेली. सीता आपल्या पत्नीचं हरण केलं म्हणून रावणाला मारलेलं असं नाहीये. महाराजांनी सांगितले की सर्व स्त्रिया आपल्या आहेत, ही वृत्ती राहू नये, ही वृत्ती बरोबर नाही. त्यामुळे क्षत्रधर्माच्या अनुसार अशी वृत्ती थांबवणं हे योग्य क्षत्रियाचं कर्तव्य आहे. अशा दृष्टीने रावणाचा नाश केलेला आहे. तर आणि पूर्ण कोणत्याही सिद्धींचा उपयोग नाही किंवा ईश्वर शक्ती कोणतीही न वापरता फक्त मानवी प्रयत्नांनी धनुर्विद्या आणि त्या योगाने आलेले किंवा विश्वामित्रांसारख्या ऋषींच्या सेवेमुळे प्राप्त झालेल्या विद्या सोडल्या तर काहीही कुठेही चमत्कार नाही, आपल्या शक्तीचा वापर नाही. हे कशा करता की माणसानी नरणी करे तो नरका नारायण हो जाय जे म्हणतात ते दाखवण्याकरता रामांनी केलं. तेवढं पाहून आपण त्या पदाला पुढे पाहू. आपण मागच्या वेळी पाहिलेलं भवाटवीमध्ये स्वानुभूती सीता घेऊन अटता आत्माराम. म्हणजे भव अटवी म्हणजे या भव म्हणजे जे घडलेलं आहे, म्हणजे जे उत्पन्न झालेलं आहे.
जे जे उत्पन्न झालेलं आहे ते क्षेत्र आहे आणि त्यापेक्षा वेगळा क्षेत्रज्ञ आहे हे भगवंतांनी 13व्या अध्यायात सांगितलेलं आहे. तर ते जे भव आहे, संसार आहे, संस्कृते इति संसारा असा जो संसार आहे किंवा क्षरते इति शरीरा असं जे शरीर आहे, तर हेच ती भवाटवी आहे, हे भव आहे, हा भवसागर म्हणतात किंवा ही भवाटवी म्हटलेली आहे. तर त्याच्यात स्वानुभूती सीतेला घेऊन आत्माराम वसतोय, म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन, आत्मस्वरूप मुख्य स्वरूपानुसंधान, तर तसं ते चालू असताना मग काय होतं, तर विषय मृगतृष्णा भूल घाली जेव्हा वामव मिळे तेव्हा कपटिया. तर त्या शुद्ध सात्विक मनाला जर विषय मृगतृष्णेचा संबंध आला, सीतेला ते सुवर्ण मृग दिसलं आणि हे आपल्याला मिळावं अशी जी मृगतृष्णा निर्माण झाली, की बाह्य जगातली ही एखादी वस्तू आहे, एखादा भोग आहे, तो आपल्याला मिळाला की आपण सुख सुख होऊ, ही जी भावना आहे तीच अडकवणारी आहे. तर तेच सीतेच्या चरित्रातनं दाखवलेलं आहे की तिला जेव्हा विषय मृग तृष्णा त्या सुवर्ण मृगाच्या बद्दल इच्छा झाली, आता सुवर्ण मृग तर खरं अस्तित्वात असूच शकत नाही हे बुद्धीने माहीत असून सुद्धा त्या मोहात सीता पडलेली आहे. तर म्हणजेच ती स्वानुभूती जी आहे, आत्मानुभूती आहे, ती तिच्यावर हल्ला करण्याचा किंवा तिला घालवून टाकण्याचा कपटी त्या कपटी रावणाला चान्स कसा मिळाला, तर त्या विषय मृगतृष्णेमुळे. हे आपण आपल्याशी लावून घ्यायचंय की आत्मानंदापेक्षा आपण लांब का राहतोय, किंवा अगदी आत्मानंद पूर्ण नाही तरी जप आहे, साधना आहे, याच्या वेळी आनंदाचा जो अनुभव येतो तो आवडत असतो, तरी पण आपण ते कायम का करत नाही, कारण ही विषय मृगतृष्णा आहे. विषय मिळावेत आणि विषय मिळावेत आणि ते विषय मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे आधी महाराज सांगतात बऱ्याच प्रवचनात, आधी कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोहोही नाव बंधू कर्माचा ये. ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या महाराज सांगतात की मी करून मी भोग घेणार, म्हणजे कर्म करणारा मी आहे, त्या कर्मामुळे भोग प्राप्त हे त्या कर्मामुळे, माझ्या कर्मामुळे होतंय आणि त्याचा मी भोग घेतोय, ही जी भावना आहे ती कर्माचा बंध निर्माण करते. तर इथे काय झालं, विषय मृगतृष्णा भूल घाली जेव्हा वाव मिळे तेव्हा कपटिया. त्या कपट्याला वाव मिळाला जेव्हा विषय मृगतृष्णा त्या शुद्ध बुद्धीत शिरली. आता हा कपटी कोण आहे, तर हा कपटी सांगितलंय, राजसाहंकारे स्वानुभूती सीता नेली हनुमंता आता धावे. रावण हा राजस अहंकाराचं प्रतीक आहे. रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण हे तिन्ही राक्षस आहेत, पण त्यात बिभीषण आहे किंवा असुर आहेत, पण त्यात बिभीषण जो आहे तो सात्विक आहे. सतत झोपणारा कुंभकर्ण म्हणजे तो तामस प्रकृतीचा आहे आणि रावण हा रजोगुणी प्रवृत्तीचा आहे. तर हे सत्वरज तमाचं एक सिम्बॉलच आहे ते. म्हणजे कसं आहे की राजस अहंकार जो आहे की मी प्रयत्न करीन, माझ्या प्रयत्नाने मला पाहिजे ते मिळवू शकतो, त्या रावणाचा राजस अहंकार एवढा मोठा होता की आपलं जे उपास्य आहे, आपल्या आईचं उपास्य जे भगवान शंकर, त्यांना कैलासासकट घेऊन जायची बुद्धी त्याला झाली, इतका तो स्वतःच्या प्रयत्नाबद्दल विश्वास आहे. स्वतःच्या प्रयत्नाबद्दल विश्वास
ठेवावा असं जेव्हा सांगतात ते केव्हा सांगतात, तर तमोगुणात एखादा गेलाय, निराशेत एखादा गेलाय, निष्क्रियतेत एखादा गेलाय, तर तमापेक्षा रज बरा म्हणून तो सात्विक अहंकार म्हणजे रजोयुक्त सत्वाचा उपदेश केला जातो. पण ते काही अल्टिमेट नाही आहे. अल्टिमेट गोष्ट अशी आहे की अहंकाराचा नाश झाला पाहिजे. त्याच्यासाठी सात्विक अहंकार हा मॅक्झिमम वाढला पाहिजे. ते या रजोगुणाचा रजोगुण रूपी अहंकार आहे. त्यांनी काय केलं की काहीतरी सतत करायला पाहिजे आणि मी काहीतरी करीन आणि भोग मिळवीन. आणि ते भोग कोणते? तर विषयांपासून मिळणारे भोग. विषयांपासून सुख मिळतं ही फक्त कल्पना आहे. कोणालाही तो अनुभव नाहीये की विषयापासून सुख मिळेल. तात्पुरता आनंद झाल्यासारखं वाटतं. गाडी पाहिजे, घोडा पाहिजे, सगळं पाहिजे, पाहिजे पाहिजे करताना ते मिळालं, 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 आनंद झाला. काही दिवसांनी त्याच्यापेक्षाही पुढचं काहीतरी पाहिजे. छोटी गाडी असेल तर मोठी पाहिजे. मारुती असेल तर होंडा पाहिजे, होंडा असेल तर स्कोडा पाहिजे, स्कोडा असेल तर अजून पुढची पाहिजे, रोल्स रॉयस पाहिजे. त्यामुळे हे थांबत नाही. याचा अर्थ काय? आधी जे मागितलेलं फळ आहे ते मिळाल्यावर आनंद झाला नाही, कारण या गोष्टीतनं आनंद मिळणारही नाहीये हे माहिती असून सुद्धा त्याच्या मागे आपण जे पळतो ते कशामुळे? या राजस अहंकारामुळे, की आपण आपला आपल्या प्रयत्नाने सुखी होऊ शकतो. आणि जो जो प्रयत्न